तर काहीच वेळात या आरतीला सुरुवात होणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले, तर फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर गणरायाचं आगमन झालेलं आहे। दोन्ही ठिकाणी बाप्पाची मनोभावे पूजा करून आरतीही करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर बाप्पा विराजमान झालेले आहेत। यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतरचं हे पहिलंच वर्ष आहे। तर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबियांसह बाप्पाची आरती केलेली आहे। सर्व गणेश भक्तांना मी गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या देशासमोरचे आणि आपल्या महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्नहर्त्याने दूर करावे आणि सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि आमचं राज्य हे प्रगतीपथावर जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे। आणि खरोखर अतिशय आनंद वाटतोय पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई ज्या प्रकारे सजली आहे, जे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, याचा खरोखरच मला मनापासून आनंद आहे।